नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ताकातला उपमा बनवणार आहोत. अगदी पांढरा शुभ्र दाणेदार जिभेवर ठेवताच विरघळणारा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हा उपमा बनवणार आहोत. चला तर मग बघूया हा मऊसूत उपमा कसा बनवायचा ते. तर यासाठी इथे सर्वात आधी मी 1 वाटी असा जाड रवा घेतलेला आहे. उपम्यासाठी जाडसरच रवा घ्यायचा, बारीक रवा घेऊ नका, त्याने उपमा चिकट होतो. हा चांगला निवडून चाळणीने चाळून घ्यायचा आहे. आता आपल्याला गॅसवरती कढाई ठेवायची आहे, त्यामध्ये रवा टाकायचा आणि मस्त खमंग असा हा रवा आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून मस्त 5 मिनिटं मीडियम ते लो फ्लेमवरती गुलाबी रंग येईपर्यंत हा मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं, खाली रवा लागू द्यायचा नाही. उपम्याची चव ही रवा आपण कसा भाजतो त्यावर अवलंबून असते, त्यामुळे रवा हा मस्त गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. तुम्ही बघू शकता रव्याचा रंग चेंज झाला आहे. मस्त मोकळा सुटसुटीत मी हा भाजून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा रवा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. गॅसवरती पुन्हा कढाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ घालायची आणि ह्या डाळी पण यामध्ये मस्त फ्राय होऊन द्यायच्या आहेत. आता यामध्ये आपण अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याच्यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही शेंगदाणे फ्राय करून काढून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला उपमा खायचा त्यावेळेस उपम्यामध्ये मिक्स करून सुद्धा हे खाऊ शकता. आता यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या त्या घातलेल्या आहेत आणि 2 लाल मिरच्या त्याचे तुकडे करून ते सुद्धा घातलेले आहेत. त्याचबरोबर आपण इथे 9-10 कढीपत्त्याची पाने ती पण घातलेली आहे आणि थोडासा हिंग मी यामध्ये घातलेला आहे. हिंग घालणं हे ऑप्शनल आहे. आता हे सर्व चांगलं आपल्याला फ्राय होऊन द्यायचं आहे. याची फोडणी मस्त करून घ्यायची आहे. मिनिटभर मी मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 कांदे मोठे मी असे बारीक कापून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालायचे आणि कांदासुद्धा आपल्याला मस्त मऊसूद होईपर्यंत यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग इथे थोडासा चेंज झाला की आपण यामध्ये मी इथे बारीक 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो घालूया. टोमॅटो हा शेवटीच घालायचा, नाही तर टोमॅटोचा रंग यामध्ये उतरतो. टोमॅटोसुद्धा थोडा वेळ यामध्ये फ्राय करून घेऊ, जास्त फ्राय करायचा नाही. आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सर्व पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. फ्रेंड्स, उपमा तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण असा ताकातला उपमा एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. आता आपण यामध्ये 2 वाटी ताक घालणार आहोत. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 2 वाटी ताक घालून घ्यायचं आहे. घरातली एक कोणतीही वाटी तुम्ही सेट करून घ्या. ताक यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. 1 चमचा आपण यामध्ये साखर पण घालूया. साखर घालणं हे ऑप्शनल आहे, पण साखर घातल्यामुळे मस्त आंबट, गोड, तिखट चव येते ह्या उपम्याला. आवडत असेल तर नक्की घाला. आता यामध्ये आपल्याला भाजून ठेवलेला रवा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा चांगला. याच्या गाठी आपल्याला होऊ द्यायच्या नाही, मस्त मिक्स करायचं आहे. हळूहळू हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागेल. मिश्रण घट्ट झालं की यामध्ये मी 1 चमचा दूध घातलेलं आहे. दूध घातल्यामुळे याचा रंग पांढरा असाच राहतो. तुम्ही हवं तर 1 चमचा लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालू शकता. दूध घातल्यावर पुन्हा आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
छानपैकी मिक्स करून झाल्यावरती आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून याला आपल्याला 2 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. 2 मिनटापेक्षा जास्त झाकण ठेवायचं नाही, कारण आपण रवा मस्त खमंग असा भाजून घेतलेला आहे. आता आपण झाकण काढूया. तर हे बघा किती मस्त मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार आपला हा उपमा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही याचा रंगसुद्धा बघू शकता, किती छान रंग आलेला आहे आणि किती छान दाणेदार आपला हा उपमा तयार झालेला आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट असा हा उपमा आहे. घाईच्या वेळेत पोह्यापेक्षा अगदी झटपट तुम्ही हा तयार करू शकता. त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा हा मऊसूद, दाणेदार आणि पांढरं शुभ्र असा उपमा. तुम्हाला जर पिवळ्या कलरचा उपमा हवा असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा हळद घालू शकता. दिसायला अतिशय सुंदर, मऊसूद, दाणेदार आणि मोकळा सुटसुटीत हा ताकातला उपमा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.